नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिलिंद अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2026 पासून इयत्ता 10वीची परीक्षा चालू झालेली आहे. या परीक्षेमध्ये 16 मार्च 2026 रोजी इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा पेपर झालेला आहे. या पेपरचे विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर चला आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिली रिकामी जागा, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले. पर्याय दिल्ली, हडप्पा, ऊर, कोलकाता. याचं योग्य उत्तर आहे क ऊर, म्हणजे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. 2. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार टिंबटिंब यांना मानतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ. याचं योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत ज्ञानेश्वर यांना मानतात. 3. आधुनिक इतिहासाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. पर्याय व्हॉल्टेअर, रेने देकार्त, लिओपोल्ड रांके, कार्ल मार्क्स. याचं योग्य उत्तर आहे व्हॉल्टेअर. आधुनिक इतिहासाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल. पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. पहिलं प्रभाकर, आचार्य प्र के अत्रे. दुसरी जोडी दर्पण, बाळशास्त्री जांभेकर. तिसरी जोडी दीनबंधू, कृष्णराव भालेराव. केशरी, बाळ गंगाधर टिळक. याचं चुकीची जोडी आहे प्रभाकर, आचार्य प्र के अत्रे. प्रभाकर हे वृत्तपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलं होतं. तसेच आचार्य प्र के अत्रे यांनी मराठा व नवयुग हे 2 वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळे प्रभाकर व आचार्य प्र के अत्रे ही जोडी चुकीची आहे. 2. बाळभट्ट देवधर मल्लखांब, खाशाबा जाधव फुटबॉल, मेजर ध्यानचंद हॉकी, सचिन तेंडुलकर क्रिकेट. या ठिकाणी चुकीची जोडी आहे खाशाबा जाधव व फुटबॉल. खाशाबा जाधव हे कुस्ती या खेळाशी संबंधित होते. त्यामुळे खाशाबा जाधव व फुटबॉल ही जोडी चुकीची आहे. 3. महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड, जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. चुकीची जोडी आहे महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, कारण महाराज सयाजीराव विद्यापीठ हे वडोदरा गुजरात या ठिकाणी आहे. त्यामुळे महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली ही जोडी चुकीची आहे. प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतेही 2. दूरदर्शनशी संबंधित पुढील कालरेषा पूर्ण करा. दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन. उत्तर आहे 1957. 1972 साली मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. 1982 साली रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. 1991 परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना परवानगी मिळाली. 2. पुढील वृक्ष तक्ता पूर्ण करा. सांस्कृतिक वारसा, त्याचे मूर्त व अमूर्त असे 2 गट करण्यात आले. त्यातील मूर्त सांस्कृतिक वारसा आपण या ठिकाणी बघूया. मूर्त सांस्कृतिक वारसा प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्र इत्यादी. अमूर्त सांस्कृतिक वारसा मौखिक परंपरा व त्यांची भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभांच्या सामाजिक पद्धती व धार्मिक नीती, कला सादरीकरणाच्या पद्धती, पारंपरिक कौशल्य. ही कौशल्य पद्धती अस्तित्वात असणारे समूह व गट. 3. पुढील तक्ता पूर्ण करा. जगप्रसिद्ध वस्तू संग्रहालय व देश. पहिलं जगप्रसिद्ध वस्तू संग्रहालय लूव्र संग्रहालय, देश फ्रान्स. ब्रिटिश संग्रहालय, देश इंग्लंड. सालारजंग म्युझियम, देश भारत.
नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, देश युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. ब. थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2. पहिले, राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर, भारतात 19व्या शतकात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. इंग्रजी शिकलेल्या भारतीय इतिहासकारांना प्राचीन भारतीय संस्कृतीचे महत्त्व, वैभव जाणवल्यामुळे त्यांना आत्मजाणीव झाली. आत्मजाणीव झाल्यामुळे इतिहासकारांनी जे इतिहास लेखन केले, या लेखनाला राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला त्यांनी विरोध केला. भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ शोधून तो वर्णन केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. यानंतर 2. उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास, पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. भूतकाळातील घटना संबंधीचे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते. त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांची विश्लेषण दिशादर्शक ठरवते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो. मार्को पोलो. 13व्या शतकातील मार्को पोलो या इटालियन प्रवाशांनी आशिया खंड आणि विशेषतः चीनची ओळख युरोपला करून दिली. तो 17 वर्ष चीनमध्ये राहिला. आशियातील निसर्ग, समाज, जीवन, सांस्कृतिक जीवन आणि व्यापार यांची ओळख त्याने जगाला करून दिली. यातून युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. पहिला प्रश्न, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. उत्तर, कलेचा इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातील काम करू शकतात. कला व वस्तूंच्या खरेदी विक्रीचे स्वतंत्र जग आहे. तिथे कला वस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कला वस्तू नकली नाही ना हे पारखण्याची आवश्यकता असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारी क्षेत्रे आहेत. त्यामध्ये संग्रहालय आणि अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. प्रश्न 2. विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. उत्तर, इतिहासाची साधने मिळवणे, यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे, हस्तलिखिते, जुने ग्रंथ, पुरावा, वस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक करावे लागतात. अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे हरित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने. त्या कामांसाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात. या कृती प्रशिक्षणामुळे कौशल्यात वाढ, कामात अचूकता व योग्य कार्य होते. या कृती प्रशिक्षणामुळे योग्य सादरीकरण करता येते व ज्ञानात भर पडते. प्रश्न 3. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमोन द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीयवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था
स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. पुढील प्रश्न क्रमांक 4. चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. उत्तर: चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे तसेच पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करण्याचे काम कला निर्देशक करतात. या क्षेत्रात इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कला निर्देशक किंवा दिग्दर्शकांसाठी सल्लागार म्हणून काम करता येते. चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी भाषा व संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 4. दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतारावरती काही प्रश्न आहेत. सर्वप्रथम आपण तो उतारा बघूया. सहगौडा ताम्रपट. हा ताम्रपट सहगौडा, जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखनाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत एकावर एक असलेले 3 कमानी हे चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. 4 खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घरांचे निर्देशक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. या दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. या उतार्यावरील प्रश्न पहिला. सहगौडा ताम्रपट कोणत्या काळातील असावा असे मानले जाते? उत्तर: सहगौडा ताम्रपट हा मौर्य काळातील असावा असे मानले जाते. प्रश्न पुढचा. सहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीत आहे? उत्तर: ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. तिसरा प्रश्न. सहगौडा ताम्रपटाचे इतिहासातील महत्त्व सांगा. उत्तर: सहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेखामुळे महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. जसे संबंधित राजाचा काल, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. हे इतिहासाचे महत्त्वाचे साधन आहे. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. प्रश्न पहिला. भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्य सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर: मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले. त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती केली गेली. दिल्लीजवळच्या मेहरौली येथील कुतुब मिनार, आग्रा येथील ताजमहल आणि विजापूर येथील गोल घुमट हा या वास्तू मुस्लिम स्थापत्य शैलीची जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत. कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच मिनार आहे. त्याची उंची 73 मीटर म्हणजे 240 फूट इतकी आहे. ज्या वास्तुसंकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे व ताजमहल ही भारतातील मुस्लिम स्थापत्यकलेची जगप्रसिद्ध ठिकाणी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले आहे. दुसरा प्रश्न. आकाशवाणीचा इतिहास सांगा. उत्तर: स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसार करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBS असे नामकरण केले. 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ AIR असे झाले. भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसार खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे त्याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर
व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात। त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात। विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषेमध्ये कार्यक्रम सुरू झाले। प्रश्न क्रमांक 3, मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा। मैदानी खेळ हे मैदानात खेळले जातात, तर बैठे खेळ म्हणजे बसून खेळायचे खेळ होय। मैदानी खेळात शारीरिक व मानसिक व्यायाम होतो, बैठे खेळात मानसिक व्यायाम होतो। मैदानी खेळांना खेळण्यासाठी मैदानाची आवश्यकता असते, बैठे खेळ कुठेही बसून खेळता येतात। मैदानी खेळात देशी व विदेशी खेळ आहेत, उदाहरणार्थ क्रिकेट, कबड्डी, हॉकी, खो खो, फुटबॉल, बॅडमिंटन इत्यादी। बैठे खेळ हे देशी खेळ आहेत, उदाहरणार्थ बुद्धिबळ, कॅरम, सागरगोटे, काचकवड्या इत्यादी। मैदानी खेळात साहस आवश्यक असते, बैठे खेळात साहसाची आवश्यकता नसते। मैदानी खेळ हे शारीरिक क्षमतेवर आधारित असल्यामुळे स्पर्धा जास्त असते, बैठे खेळ हे मनोरंजनासाठी खेळले जातात। प्रश्न 4, ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी आपल्याला कोणती काळजी घेणे गरजेचे असते ते सांगा। उत्तर, ऐतिहासिक वास्तूंचे किंवा स्थळांचे जतन आणि संवर्धन करणे हे एक मोठे आव्हान आहे। जागतिक वारसा स्थळांना भेट देण्याची इच्छा जगभरातील पर्यटकांना असते। ही वारसा स्थळे बघण्यासाठी आपल्याला देशात परदेशातून हजारो लोक येतात, म्हणून या स्थळांची स्वच्छता राखावी। ऐतिहासिक वारशांच्या स्थळांचे विद्रुपीकरण करणे टाळावे, भिंतीवर मजकूर लिहिणे किंवा झाडांवर कोरणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात। जुन्या वास्तू भडक रंगाचे रंगवणे, परिसर स्थळी सुविधांचा अभाव असणे, ज्यायोगे अस्वच्छता वाढते यासारख्या गोष्टी टाळाव्यात। स्थळांच्या परिसरात पर्यटक खडूने कोळशाने आपली नावे लिहितात, चित्रे काढतात। पर्यटन स्थळाची स्वच्छता राखावी व कचरा टाकू नये। कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे विद्रुपीकरण टाळावे। प्रश्न क्रमांक 6, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानात बदल करण्याचा अधिकार टिंबटिंबांना आहे। पर्याय: संसदेला, लोकांना, राष्ट्रपतींना, उपराष्ट्रपतींना। योग्य उत्तर आहे संसदेला। संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानात बदल करण्याचा अधिकार संविधानाला आहे। 2, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आली। पर्याय: 1, जलक्रांती, हरित क्रांती, औद्योगिक क्रांती, धवल क्रांती। ज्याचं योग्य उत्तर आहे हरित क्रांती। शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली। पुढील प्रश्न क्रमांक 7, पुढील विधाने चूक की बरोबर हे सकारण स्पष्ट करा। कोणतेही 2। सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने राखीव जागांची तरतूद महत्त्वाची आहे। हे विधान बरोबर आहे, कारण सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात। जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले आहेत, अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले। अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात। 2, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते। हे विधान चूक आहे, कारण निवडणूक प्रक्रिया ही खुली आणि न्याय विश्वासार्ह असावी लागते। राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या राज्यातील सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेतात। निवडणुकीसंबंधित काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते। अशा ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्याची गरज भासल्यास निवडणूक आयोग निवडणुका घेतो। तिसरा प्रश्न, निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो। हे विधान बरोबर आहे, कारण भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची समस्या दिसून येते। राजकीय
आणि प्रशासकीय स्तरावरील भ्रष्टाचारामुळे सरकारची कार्यक्षमता कमी होते. सरकारी कामांना लागणारा वेळ, सार्वजनिक सोयी व सुविधांची घसरलेली गुणवत्ता, वेगवेगळे आर्थिक घोटाळे यांमुळे एकूण व्यवस्थेबद्दल अविश्वास आणि असमाधानाची भावना लोकांमध्ये निर्माण होते. निवडणूक प्रक्रियेमध्ये होणारा भ्रष्टाचार, बनावट मतदान, मतदारांना लाच देणे, पळवून नेणे यासारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवर विश्वास उडू शकतो. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 घेण्यापूर्वी आपण जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून आमचे असेच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. प्रश्न क्रमांक 8. पुढील संकल्पना स्पष्ट करा. प्रादेशिकता. उत्तर: आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयीची आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात. आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादींबाबत अभिमान वाटू लागतो. त्यातून भाषिक अस्मिता, प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधनसामुग्री व रोजगाराच्या संधींवर आपला हक्क असावा या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. 2. लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व सुरुवातीपासून कमी आहे. राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. वर्ष 1951-52 मध्ये 22 महिला खासदार लोकसभेत निवडून आल्या. लोकसभेत महिलांचे प्रमाण वाढते आहे. 2014 मध्ये 66 महिला खासदार निवडून आले. 8ब. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही एक. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये. 1. सत्ता मिळविणे, शासन व जनता यांच्यातील दुवा, पक्ष कार्यक्रम, सरकार स्थापन करणे आणि विचारसरणीचा आधार ही राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये आहेत. 2. स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिवासी चळवळी व स्थळे. रामोशी, महाराष्ट्र. गोंड, ओडिशा. मुंडा, बिहार. कोलाम, छोटा नागपूर ही स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिवासी चळवळी व त्यांची स्थळे आहेत.